डॅड म्हणाले होते ना मी स्वानंदी येणार खाली, बघा ती आली. सावकाश स्वानंदी. तू कशाला आली खाली? तुला सांगितलं होतं ना की रूम मध्ये राहा म्हणून. बाळाला घेऊन खाली नाही यायचं. मॅडम अहो रूम मध्ये बसून बसून कंटाळा आला होता. म्हटलं जरा चालून पाय मोकळे करते म्हणून खाली आले. स्वानंदी पण मॅम काय हरकत आहे, चांगलीच गोष्ट आहे ना स्वानंदी खाली आली, तेही बाळाला घेऊन. स्वानंदी ये खाली ये तू. मणी हात दे तिला. स्वानंदी आवडलंय का तुला हे? हे सगळं कशासाठी? हे वेडे कशासाठी म्हणजे स्वानंदी तुझ्या आणि बाळाच्या स्वागतासाठी आहे हे सगळं. मी आणि सुजितने आम्ही दोघांनी मिळून ही सगळी तयारी केली आहे. तुला काय करायचंय माहितीये का, या फुलांच्या पायघड्यांवरून चालत जाऊन तिथे जाऊन बसायचंय. ये 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 पटकन. मॅम मणी आपण ना आता दोन्ही बाजूंनी असं उभं राहायचं आणि स्वानंदी अशी मधून चालत येणार. हा या मॅम. चला या लवकर या. मॅम मणी ये. स्वानंदी ये चल. स्वानंदी, संचिता आणि सुजितरावांनी एवढी तयारी केली आहे, फुलांच्या पायघड्या घातल्या आहेत, ये ना त्याच्यावरनं चालत. आणि नीलम वेलकम होम बेबी. सावकाश हळू हळू हळू. हा स्वानंदी हे सगळं तुला आवडलं की नाही हे काही सांगितलं नाहीस तू. हे सगळं खूप छान आहे पण याची काय गरज होती? पुन्हा तेच, कशासाठी काय गरज आहे? वेडी आहेस का स्वानंदी? बाळ नुकतंच जन्माला आलंय, हा खूप मोठा आनंद आहे स्वानंदी, हा सेलिब्रेट करायलाच हवा. अगं बरं थांबा थांब. स्वानंदी इकडे बघ. दृष्ट काढते. बाळाला आणि बाळाच्या आईला कुणाची दृष्ट नको लागायला. मी टाकून आले. हो. स्वानंदी मेथीचे लाडू केलेत तुझ्यासाठी, मी आणि सुजितने. मी ना कुठेतरी ऐकलं होतं की वाचलं होतं, आठवत नाहीये, की बाळंतिणीला ना मेथीचे लाडू द्यायचे असतात, पौष्टिक असतात बाळंतिणीच्या तब्येतीसाठी आणि बाळासाठी सुद्धा. म्हणजे तू खाल्लेस की ते बाळाला सुद्धा लागणार ना, म्हणून. स्वानंदी स्वानंदी घे ना. अगं अशी काय करतेस? मी बनवलेत, घे. संचिता,
स्वानंदी, मी सुद्धा खाते. आता तरी खात्री पटली का तुझी? स्वानंदी, आम्हाला सुधारण्याची एक संधी देशील का? हे सगळं बनवताना माझ्या मनात कुठलाच वाईट हेतू नव्हता अगं. विश्वास ठेव प्लीज. मी चांगल्या हेतूनच बनवलेत हे लाडू. खाशील का? हो म्हणाली. आवडला? छान आहे. कडू झालाय का? थोडासा. अगं मी पहिल्यांदाच बनवला, म्हणजे सुजितने मला हेल्प केली, पण आम्ही दोघेही कन्फ्युज्ड होतो. आणि मी मॅमना विचारलं, पण मॅम रुसल्या होत्या माझ्यावर. त्यांनी काही सांगितलंच नाही मला. पण मी प्रयत्न नाही सोडले हा मॅम. डोंट वरी, आपल्याकडे जिलेबी आहे. आणि हे सगळ्यांसाठी बनवलंय बरं का मी. स्वानंदी, आता पुरणाची पोळी सुद्धा. वा, सुजित, नुसता उभा राहणार आहेस का? आमचा एखादा फोटो काढ. तिकडे बघ. तुझं आणि बाळाचं या घरात स्वागत आहे. हा, आणखी एक सरप्राईज आहे. वेट. स्वानंदी, हे माझ्याकडून आणि सुजितकडून बाळासाठी दुपट आहे. हो, हे कशासाठी? वाटलंच होतं. सारखं आपलं कशासाठी? काय गरज आहे? स्वानंदी, हा बाळाचा हक्क आहे. आमच्याकडून हे बाळासाठी. यामध्ये बाळाला छान वाटेल. बाळ कम्फर्टेबली झोपेल. हे घे. दे इथे, मी ठेवते. मणी, आमच्या बाळाच्या आगमनामुळे सुजित सर आणि संचिता मॅडम खरंच बदलले आहेत का? शालिनी मॅडम पण चांगल्या वागतायत. बहुतेक बाळाच्या पायगुणाने सगळ्याच गोष्टी चांगल्या झाल्या आहेत. थँक्यू बाळा. अंबाबाई नमोस्तुते, महालक्ष्मी नमोस्तुते, करवीर निवासिनी महाशक्ती नमोस्तुते. तुम्ही सराव काय झालंय? काय झालं? काय वाजलेत बघा किती. एवढ्या रात्री तुम्ही रूम मध्ये नव्हता, मग आईच्या खोलीत गेलो तिथेही नव्हता. मी सगळीकडे शोधलो, कुठेच दिसला नाही. मी घाबरलो होतो. ऐकलं का? तुझे बाबा घाबरले होते. सराव घाबरायला काय झालंय? मी आहे ना. अहो, बाळाला देवाचं दर्शन घ्यायला घेऊन आले होते. आणि मी आहे ना आता बाळाची काळजी घ्यायला. वॉर्डन मॅडम आहेत, बाबा आहेत. घाबरायचं कशाला? काय झालंय? कसला विचार करते? नाही, मी विचार नाही करत आहे. मी खरं तर हे बाळ आपल्या आयुष्यात आल्यानंतर
आपण दोघं असे शांत बसून बोललोच नाही ना, म्हणजे तसा वेळच मिळाला नाही. पण एक सांगू स्वानंदी, इतके महिन्याच्या दिवसाची वाट बघत होतो. तो दिवस आपल्या आयुष्यात आल्यानंतर म्हणजे तो अपेक्षेपेक्षाही जास्त सुंदर आहे. म्हणजे मी कल्पनाच केली नव्हती. आणि हे आपलं बाळ सामान्य नाहीये, स्ट्रॉंग आहे. बघा ना, तो जन्माला येण्याआधी त्याने किती संकटांचा सामना केलाय. बरोबर बोलताय तुम्ही. मी पण हाच विचार करत होते की आपलं बाळ जन्माला येण्याआधी त्याने किती संकटाचा सामना केलाय. आपल्या आयुष्यात अनेक संकट आली, अडथळे आले, आपल्या दोघांमध्ये किती गैरसमज निर्माण झाले. आणि या सगळ्या घटनांना आपलं बाळ साक्षीदार आहे. त्याने सगळं अनुभवलंय, आपल्यासोबत सहन सुद्धा केलंय. म्हणून मला असं वाटतंय आपलं बाळ खूप प्रगल्भ असणार आहे, अगदी तुमच्यासारखं. आणि तुमच्यासारखं शूर, धाडसी. शूर, धाडसी. स्वानंदी, काय झालं? तुम्ही खरंच आहात शूर आणि धाडसी. नाही, काही झालं नाही. पण ज्या स्वानंदीला तुम्ही शूर आणि धाडसी म्हणताय ना, ती एकेकाळी खूप घाबरली होती. जेव्हा तिला कळलं होतं तिच्यावर अतिप्रसंग झालाय आणि त्यातनं ती आई होणार आहे, तेव्हा ती खूप घाबरली होती महिसर. काय करावं काहीच सुचत नव्हतं तिला, कारण तिच्या जवळच्या लोकांनीच तिला दूर लोटलं होतं. अख्ख्या जगाने तिच्याकडे पाठ फिरवली होती. जगायची इच्छाच संपली होती तिची. समोर फक्त आणि फक्त अंधार दिसत होता. पण तुम्ही आणि वॉर्डन मॅडम माझ्या आयुष्यात आलात. आणि हे बाळ, या बाळाने अंधारापलीकडचा आशेचा प्रकाश मला दाखवला. हेच माझ्या जगण्याचं कारण बनलं, माझी जिद्द बनला, ज्याच्या जोरावर मी सगळ्या संकटांचा सामना करू शकले. स्वानंदी, आपण नाही झालं गेलं सगळं विसरून जाऊयात. आय नो आपल्यात खूप मतभेद झाले, गैरसमज झाले. आपण ना आपल्यात जे काही गैरसमज झाले, जे काही मतभेद झाले, ते बोलवून संपून टाकत जो. माझ्या आयुष्यात, माझ्या काय, आपल्या आयुष्यात इथून पुढे एकच ध्येय असायला हवं. ह्या आपल्या बाळाला ना जगातलं जे बेस्ट ना ते सगळं देऊ. याच्या चांगल्या भविष्यासाठी जे सगळं करता येईल ना ते सगळे प्रयत्न करू. बरोबर बोलताय तुम्ही. आपण आपल्या बाळाला सगळं देऊ. आणि तुम्हाला सांगू, मला असं वाटतंय आता आपल्या आयुष्यातली सगळी संकट संपलेली आहेत. आपल्यावर, आपल्या बाळावर देवी आईचा आशीर्वाद आहे. आणि हे सगळं आपल्या बाळाच्या पायगुणामुळे झालंय. आपलं बाळ सुखरूप जन्माला आलंय, सुदृढ आहे. आता तुम्हीच बघा ना, शालिनी मॅडम, संचिता, सुजित सर सगळे बाळावर प्रेम करायला लागले. त्यांना आपल्या बाळाची आपुलकी वाटायला लागली. आणि असं म्हणतात की घरातली सगळी लोक आनंदी असली की घरात समृद्धी येते. तसंच झालंय बघा.
नका काळजी करू. नाही घेणार मी तो फोन. मी ठरवलंय की आयुष्यात जे काही झालंय ते सगळं विसरायचं आणि इथून पुढे तुमच्या सोबत आपल्या बाळासोबत नव्याने आयुष्याची सुरुवात करायची. सुजितचं बाळ लवकरात लवकर आपल्याकडे यायला हवंय. हो डॅड, पण त्यासाठी आपल्याला प्लॅनिंग सुद्धा परफेक्टच करावं लागेल. तू म्हणतेस ते बरोबर आहे संचिता. शेवटी तो सरपोतदारांचा वारस आहे. तो त्यांच्याकडे जास्त दिवस राहून चालणार नाहीये. ऐकलं मी तुम्ही काय बोलत होतात ते. काही उपयोग नाही इकडे खलबत करून. त्या भिकार माणसांची गोड वागून तुम्हाला खरंच वाटतंय आपला नातू आपल्याकडे येईलच? ते काय नाही, मला माझा नातू हवाय. शालिनी जरा हळू बोला, बाहेर ऐकू जाईल. ऐकलं तर ऐकलं, मी नाही घाबरत कोणाला. आणि काय मी खोटं बोलतेय का? त्या मूर्ख बायकांना मुलं सांभाळायचा अनुभव नाही. त्या हाल हाल करणार माझ्या नातवाचे. मम्मा प्लीज तुम्ही शांत व्हा. स्वतःला त्रास करून नका घेऊ. हे बघा, थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे. मग आपलं बाळ येईलच ना आपल्याकडे. शालिनी, तुम्हाला तुमचा नातू तुमच्याकडे हवाय ना. मग असा आतताईपणा करून चालणार नाहीये. थोडासा धीर धरा. योग्य वेळ आली की तो तुमच्याकडे येणारच आहे. तुमच्या रागावर जरा नियंत्रण ठेवा. तुमच्या ह्या अशा वागण्यानं जर आपल्या कामामध्ये व्यत्यय आला ना तर मी तुम्हाला सोडणार नाही, याद राखा. घ्या तुम्ही पण मलाच बोला. इकडे माझ्या नातवाचे हाल हाल करतात त्या बायका आणि तुम्ही त्याच्या आजीला शिव्या घाला. तेव्हा बघतोयस ना तू काय चाललंय. अहो शांत राहा जरा. ए चॅम्पियन. हे चॅम्पियन. हे स्वानंदी, स्वानंदी, अहो स्वानंदी. मणी सर आले, 1 मिनिट. अहो काय झालं? हे बघा ना. काय झालं? अहो हे बघा ना. काय अहो हे बघा, म्हणजे अहो शू केली त्याने अंगावर. शू केली बाळाने? अरे हसताय काय? घ्या ना. बाळा, तुला आईकडे यायचंय? नाही यायचंय? बाबाकडेच राहायचंय? बर बाबा, जशी तुझी इच्छा. बाबाकडेच राहा. त्याला नाही यायचंय माझ्याकडे. तो म्हणतोय बाबाकडेच राहायचंय. हो नाही ना, घ्या ना प्लीज. आई तू तरी ये. मी कशी घेणार? त्याला तुझ्याकडे राहायचंय म्हणी. नाही बाळा, आपलेच बाबा आहेत. शी करायची आहे शी कर, सू करायची आहे सू कर. बिंदास जे करायचंय ते कर. तुला बाबा काहीही बोलणार नाही. नाही बाळा, असं नाही करायचं. बाबांवर प्रेम आहे ना तुझं. मग सुशी नाही करायची. असं कसं म्हणतोस म्हणी? हीच तर पालकत्वाची सुरुवात आहे. म्हणजे त्याला सू आली की तो सू करणार, शी आली तर शी सुद्धा करणार. शी 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 नाही. असं नाही म्हणायचं म्हणी. घाण आहे का ते? बाळ आहे तुझं ते. असं त्याला शी आली सू आली म्हणून तू लांब जर का केलंस ना तर तो सुद्धा तुझ्या जवळ येणार नाही. त्याला सुद्धा असंच म्हणाल की बाबा आपल्यावर प्रेमच करत नाही, कशाला जायचं त्याच्याकडे. आई तसं नाही. माझ्यासाठी पण नवीन आहे ना हे सगळं. म्हणून घ्या ना, मला ते कपडे बदलायचे. बरं द्या, जा तुम्ही शर्ट बदलून या. काय शू केली? त्याचं पण बदला. करते चेंज. तुम्ही आधी तुमचे कपडे बदला. काय शू केली? तू पण का त्रास देते त्याला? बाळाचे कपडे बदलून झाले पण बाबाचे अजून कपडे बदलून नाही झाले. दे. तर मी परत मणी सर घ्या, आम्ही जरा खालून येतो. अहो खाली कशाला जायचं स्वानंदी तुम्हाला? आता बाळाला सांभाळा ना तुम्ही. तू ब्रेकफास्ट बघायचं, घे त्याला. अहो पण
खोलीत बसून बसून बोर झाली आहे, त्यामुळे मी मॅडम सोबत खाली जाऊन येते. तुम्ही बाळाला सांभाळा. अहो कशाला हा रडला वगैरे नाही 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 नाही. आणि आता तरी शी केली तर तू साफ करायची. मी होईल सवय. बाळा तुझेच बाबा आहेत हा. शी करायची असेल, शू करायची असेल, जे काय करायचं असेल ते करायचं. तुझे बाबा आहेत, तुला नाही रागवणार. चला अहो सांभाळा, सवय करून घ्या. ऐका ना स्वानंदी, स्वानंदी अहो हा रडला तर हे रडू नको. झाला का ग नाश्ता? झाले एकदाचे, घशातच घालते त्यांच्या, वैताग नुसता. पण मम्मा खरं सांगू का, मी कॉलेजमध्ये होते ना तेव्हा मला कुकिंगची खूप आवड होती. तुला? हो, मी ना असं एक्सपेरिमेंट करत असायचे. म्हणजे कधीतरी चिवडाच बनव, भडंगच बनव, खीरच बनव, आणि मला वाटायचं की मला सगळं ग्रेटच येतंय. काही नाही, वर्षातून एखादा पदार्थ बरा बनायचा, नाहीतर सगळे पदार्थ फसायचे. आणि नंतर जेव्हा जॉब करायचे आपल्या कंपनीमध्ये, तेव्हा तुम्ही टिफिन द्यायचा, तेव्हा बरं करायचं जरा जेवण. म्हणजे आताही चांगलं करता. पण खरं सांगू का मम्मा, आता जरा मी ना नवीन नवीन रेसिपीज ट्राय करणार आहे, फोकस करणार आहे पुन्हा. अरे वा, कर की, आपलंच किचन आहे. नवीन नवीन रेसिपीज ट्राय कर, म्हणजे मला नवीन नवीन पदार्थ खायला मिळतील. हा पण एक अट आहे, हा पदार्थ केल्यावर त्याची चव पहिल्यांदा तू घ्यायचीस आणि मग मला द्यायचीस, नाहीतर स्वानंदीच्या बाळाचा राग माझ्यावर काढशील. मम्मा हळू जरा. तुम्ही का आलात किचन मध्ये? स्वानंदीसाठी नाश्ता बनवायला. मॅम, स्वानंदीचा नाश्ता रेडी आहे. कमी तिखटाचे पोहे बनवलेत आणि तेलाचा अजिबात वापर केला नाहीये, तुपाची फोडणी घातली. ठीक आहे, मी तुझ्यासाठी दूध गरम करते. हो, संचिताने दूध पण गरम केलंय. थँक्यू. स्वानंदी अहो हा बघा ना शांतच होत नाही, की ह्याला आईकडे जायचंय. म्हणे सराव काय तुम्ही, काय झालं? रडायला काय झालं? बाबा काही बोललेत का? कमाल आहे, मी इतक्या वेळापासून खेळवतोय, शांत नाही बसला. आईकडे काय गेलं लगेच शांत बसला. त्याचं काय आहे ना, आम्ही शी शू केल्यावर आई आम्हाला जवळ घेते, आम्हाला लांब करत नाही जसे बाबा लांब करतात, म्हणून आम्ही आई जवळ लवकर शांत होतो. हो की नाही बाळा?